नमस्कार. तुम्हाला मी साहित्यात फिरायला घेऊन जाते बरं का. खूपदा काय होतं, आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात. असा एखादा व्यक्ती असतो की तो आपल्याला मनात येतो, मनात बसतो आणि आपल्याला आवडायला लागतो. पण ओळख नसते किंवा आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नसते किंवा आपल्याला त्याच्याशी संपर्क पण नसतो विशेष. पण मग आपल्या मनाचा गोंधळ कसा तयार होतो? की मनातली सावली आपल्याशी काय काय बोलते बघा. आणि आपले विचार कसे सुरू होतात त्या खरं मानवीय भावना या अनाकलनीय आहे. केव्हा तुम्हाला कुठल्या भावनेने जास्त आनंद वाटेल किंवा ती भावना तुम्हाला आवडेल हे सांगता येत नाही. आता एखाद्या व्यक्तीच्या बद्दल ज्याला आपण ओळखत नाही, त्याचा आपला विशेष संपर्कही नाही, पण त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात असे विचार येऊ शकतात किंवा येतात. साहित्याचा हा पण एक भाग आहे. म्हणून मनातली सावली हे नाव दिलंय मी त्याला. बघ, आज सकाळपासून तुझ्या आठवणीचा आभाळ भरून आलेला आहे. घरात सगळेच आहे, मी मात्र दवबिंदू सारखी वितळण्याची प्रतीक्षा करीत आहे. घरातील निर्जीव वस्तूतही तुझं सचेतन रूप शोधणारी आज या मनातल्या सावलीनी माझ्याशी बोलायचं ठरवलंय. पहाट तर झाली राधेची व्याकुळता घेऊन, मीरेची आतुरता घेऊन आलेली, कारण अधीर झालेलं मन पण अशी कशी शब्दाची जादू माझ्याकरता व्यापून टाकणारी झाली बरं. कदाचित अपेक्षित असलेलं पण वाट बघून पण न मिळालेलं असं हे नातं किंवा शब्द अचानक भेटले म्हणून माझी अवस्था झाली का? कानारची अधीरता मनाला गुंतवत कुठे नेत होती मला माहित नाही. कानाची अधीरता माझ्या मनाला गुंतवत कुठे नेत होती मला माहित नाही. आयुष्यात तू मला इतर काही न देता फक्त शब्दच द्यावे, जे प्रेरणा बनवून मार्गात उभे राहतील निशब्दपणे. तुझ्या अस्तित्वाची जाणीव देणारे, मनात एक रूप घेऊन उभे ठाकलेले तुझे हे नाते फक्त माझ्यासाठीच असणारे. तसं मी तुला पूर्ण ओळखते का हा पण एक प्रश्नच आहे बरं. तुला हे विश्वासाने सांगताना पायका मागे येतो माझा. शब्दांकरता वेड झालेलं मन त्याकडे दुर्लक्ष का करतं? चालताना वळताना अंतरंगात तुझं मंथन का असतं? जसं कृष्णाचं मंथन राधा करते तसं. मला काय वाटतं हे जितकं महत्वाचं तेवढंच तुला काय स्मरतंय हेही महत्वाचंच आहे ना. तुझ्या माझ्यातली आत्मीयता शोधता शोधता विरहाच्या अंतरंगात प्रश्नाची भेंडोळी उलगडत उलगडत मला कुठे नेतात. राधे करता जसे कृष्णाने विश्व व्यापले तसेच माझ्या मनातला तू मला व्यापून टाकतो का? शब्द ऐकण्यासाठी आयुष्य दान देण्या इतकी आसुसलेली मी तुझं मात्र नातं समजून घेण्याचा प्रयत्न करते. आवाजाच्या स्पर्शासोबतच सचेतन स्पर्श शक्य आहे का? या सर्व जाणीवा माझ्या कल्पनेच्या की तुझ्या पण आहेच. नक्की तू कोण आहेस आणि कसा आहेस? आज कुठलीच कविता मनात तग धरत नाही बरं का. शब्द फक्त गरगर फिरतायत. आयुष्याच्या वळणावर तुझे येणे हे विधी लिखित आहे का? तुझे येणे तुझा अचेतन स्पर्श नकळत आतुरता वाढवतो आणि मग माझे शब्द लेखणीतून उतरत जातात. इतके वर्ष मनात असलेली व्यक्ती अचानक समोर येऊन कुठे दडली बरं? भेटीतून समाधान आणि सूर गवसला का? तुझ्या पावलांना तर तुझी दिशाच कळत नाही. तुझ्या पावलांना तुझी दिशाच कळत नाही. मग रात्री स्वप्नात भेटून दिवसा लुप्त होणे कुठे शिकले बरं तू? खरं तर तुझ्यापासून दूर जाण्याचं ठरवूनच मी रात्री न झोपण्याचा निर्णय केला. कुठेतरी तुझ्या विश्वासाचा कमीपणा मात्र मला नेहमी जाणवतो.
जगताना बंधनातलं हे कल्पित नातं जिवंत करून मला वेडं करणार का? असं पण वाटतं की अनेक डोळ्यांना उत्तरे काय द्यावी. हे सर्व तर एकतर्फीच आहे ना. खर तर मनात मायेचा प्रेमाचा फुलोरा खूप फुलून आलाय, जो कधीच असा डबाडब भरला नव्हता. दाटलेल्या प्रेमाला मायेचा मार्गच मिळत नव्हता. आतल्या आत तडफडणाऱ्या भावनेला तुझ्या रूपाने बाहेर पडण्यासाठी एखादी फट मिळाली का रे मला? तुझ्या प्रेमात चिंब भिजण्याची इच्छा असूनही भिजू शकेन का? कातर वेळेला दाटून आलेल्या संध्या छायेत प्रकाशाची एक किरीट म्हणजे तू. संवादांच्या भिंती तोडून सर्वांगांना वेढून बसणारी शब्दांची वलय म्हणजे तू. त्याच्याकरता तयार झालेली भाषा व मनात शरीरात मानवी ओढीचा मानसिक ओढीचा आलेला तो मोहाचा क्षण. सरसरत मनभर होणारे हे प्रेम, आठवणींनी डोळ्यातून वाहणारे अश्रू. अरे कशा कशाची साक्ष काढू मी की तू माझ्या मनात किती रुतलाय. ओथंबून आलेला आभाळ कोसळत क्षणिक नव्हे तर आयुष्याकरता तुझ्या आभाळाचा एक तुकडा मागत आहे रे. उधार मागावा की विकत घ्यावा न कळे मला. उधारी फेडणीच्या बोलीवर घेतला तर काये वाचून मनाजवळ असलेली सावली अश्रित तर नाही होणार. या सावलीचं साम्य मनातल्या कायेच्या एकरूपतेशी जोडलेलं आहे. जसं राधाकृष्णाचं नातं होतं फक्त मनातलं. आयुष्य बदलवणं सोपं नसतं, तरी एखाद्या खांद्यावर एखाद्या थांब्यावर एखादं सुंदर वळण दुरून पण दिसणं किती सुखावं असतं नाही का? तसेच तुझ्या माझ्या नात्यातले क्षण कुठल्याही क्षणी वेळ काळ न बघता माझ्याजवळ येऊन बसतात बरं का. आणि मग माझ्याशी गप्पा करतात, माझ्यासोबत कुजबुजतात. तुला न कळे तू हा सखा हा मित्र माझ्याच मनातील धूसर रूपाचा आकार आहे का? हे न जाणवलेलं व्यक्तित्व तर नव्हे. एकटेपणात सोबत चालणारा तू पण माझ्या सोबतीला हवाच असं मात्र तीव्र वाटतं बरं का. कधीह न झेपणार आयुष्यभर सोबत चालणार माझ्याच मनात निवास करणार सातत्याने स्नेह देणार असं हे तुझं आणि माझं नातं. खर तर स्वतःलाच स्वतःच्या मनाच्या अंधाराची भीती वाटते मला की कधी हे अस्तित्व लूप होऊन जाईल, मी अंधारात जाईल का? पण ते पळवण्यासाठी प्रकाश किरणाचा शोध आणि बोध मात्र माझा चालूच असतो. मनातील प्रतिमा मनाच्या पटावरचीच असते. तू कधी कधी कातरवेळी खरोखरच अनावधाने असं मला वाटतं की तू माझ्याजवळ आलेला आहे तेव्हा संवेदना भिजून जातात, रक्ताच्या अणु रेणू जिवंत होतात. असंच नातं मनातल्या नात्याचं झालंय बघ. कल्पनेच्या पंखाखाली विसवलेलं हे नातं प्रत्यक्षात काहीच नाही, पण एक कृष्णासारखं हे नातं माझ्या मनात रुजलंय. अगदी समजू लागल्यापासून जवळ असणार, इतक्या दिवसांनी कातर वेळी धुसर आणि अस्पष्ट जाणवणार पण डोळे चवताच संपणार असं हे नातं आहे. मनातील सावलीचं सुंदर नातं तुझं माझं आहे रे. मात्र जीव घेणं आहे, सोडूनही सावलीला न सोडणार. माझं मन सतत समुद्रासारखं अस्वस्थ उथळ पुथळ सुरू असते, पण समुद्र त्याला नको असलेली वस्तू कचरा किनाऱ्यावर आणून टाकतो ना. मग मला माझ्या मनातली अस्वस्थता, हा उथळपणा, हा उथळ पुथळ चाललेली जी आहे ती नकोशी बाब मला बाहेर का नाही टाकतायत? खरं तर समुद्र सर्वांचे गुण दोष टाकलेले पोटात घेत राहतो. अगदीच नको झालं तर फेकतो, एक महान गुरु आणि योगी सारखं. तसं आपणास जमलं असतं तर किती छान झालं असतं. माझ्या मनातली तगमग विरली असती आणि माझ्या मनातील सावली मला कुठेतरी
समोर दिसली असती ना की ती नुसतीच मनात नसती राहिली. त्यामुळे या मनातील सावलीला कसं काय सांभाळावं हे मात्र खूप कठीण असतं. अव्यक्त झालेलं नातं, प्रत्यक्षात नसलेलं नातं, कल्पनेत बसलेला एक आदर्श व्यक्ती हा तुमच्या आयुष्यात असला तरी पण तुम्हाला एक आधार असतो बरा का या गोष्टीचा, की माझ्या मनातला हा जो आहे, माझ्या मनातलं हे व्यक्तिमत्व आहे, हे मनातलं सावली सारखं माझ्या सोबत असतं आणि मला आधार देतं असं मला वाटतं. धन्यवाद.